नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. डॉक्टर दुसानेज डिव्हाइन लाईफ सेंटरतर्फे मी डॉक्टर सचिन दुसाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. यावेळचा विषय आहे आरोग्यासाठी योग किंवा योग फॉर वेलबिईंग. गेल्या काही दशकांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला आढळेल की लाईफस्टाईल डिसीज ज्याला म्हणतात, म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, कॅन्सर अशासारखे आजार वाढलेले आहेत. आणि स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, मर्स, सार्स, कोविड यासारखे इन्फेक्शियस डिसीज आणि साथीचे आजारही वाढले आहेत. म्हणजे आता शत्रू बाहेरूनही हल्ला करतोय आणि आतूनही हल्ला करतोय. आणि आपली काय अवस्था झाली आहे, आपलं काय नुकसान झालं आहे, आपण सगळे जाणतात. उद्योगधंदे बंद झालेत, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि आयुष्य अक्षरशः थांबल्यासारखं झालं आहे. आणि हे सगळं आपण असं पाहत आहोत. या वेळेला आपण आपल्या स्वास्थ्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. स्वास्थ्याकडे अगदी होलिस्टिकली वेगळ्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. योगशास्त्रासारखं होलिस्टिक ॲप्रोच असणारं जीवनाचं सायन्स, जीवन कसं जगावं, सामाजिकरित्या कसं असावं, वैयक्तिकरित्या कसं असावं, असा होलिस्टिक ॲप्रोच देणारं शास्त्र आपल्याकडे असतानाही आपली अशी दुर्दशा झाली, कारण की आपण योगशास्त्राला आपल्या आयुष्यामध्ये ते स्थान दिलं नाही, योगशास्त्राचा अभ्यास केला नाही, आपल्या जीवनात त्याला अंगीकारलं नाही आहे. आता वेळ आली आहे मटेरियल बेस्ड थिंकिंगकडून स्पिरिच्युअल बेस्ड थिंकिंगकडे जाण्याची. आपण जर मेडिकल सायन्सचा अभ्यास केला तर आता असं जाणवतं आहे की आपण रोगांचा पाठलाग जास्त करतो आहे. म्हणजे रोगांचं निदान, रोगांचा अभ्यास आणि रोगांसाठी उपाय, त्याच्यासाठी लस. हे चुकीचं आहे असं नाही, पण अपूर्ण निश्चित आहे. जोपर्यंत आपण मन आणि अध्यात्म याचा आपल्या हेल्थ सिस्टममध्ये अंतर्भाव करत नाही, तोपर्यंत संपूर्ण स्वास्थ्य मिळवणं शक्य नाही. आणि संपूर्ण स्वास्थ्य हे ठोस आणि सस्टेनेबल मिळवण्यासाठी योगशास्त्राचा, अष्टांग योगाचा आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव करणं गरजेचं आहे. आणि आपल्या स्वास्थ्याची जबाबदारी वैयक्तिकरित्या स्वतः प्रत्येकाने स्वीकारणं गरजेचं आहे, जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार कृतिशील होण्याची आवश्यकता आहे. तर अष्टांग योगाची 8 अंग कुठली आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8 अंगांनी मिळून संपूर्ण योग होतो. यापैकी पहिलं जे अंग आहे यम, त्याविषयी आपण बोलूया. यम म्हणजे सोशल कोड ऑफ कंडक्ट. सामाजिक जीवनामध्ये प्रत्येकाने, व्यक्तीने कसं असावं, कसं दिसावं, कशा प्रकारच्या नियमांचं पालन करावं, दॅट इज सोशल कोड ऑफ कंडक्ट. यम हे 5 प्रकारचे: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा म्हणजे हिंसा करू नये. आपण बघत आहोत कसल्या प्रकारचा हिंसक समाज निर्माण होतो आहे. मिळेल तो पशु पक्षी आपण मारून ओरबाडून खातोय. आपल्याला माहितीच आहे की बर्ड फ्लू म्हणा किंवा कोविड-19 म्हणा, स्वाईन फ्लू म्हणा, याचा उगम कुठून झाला आहे, कशापासून याची निर्मिती झाली आहे, आणि हिंसक समाज हा त्याला कारणीभूत आहे. आपण हेही बघत आहोत की माणूस माणसाविषयी किती हिंसक झाला आहे. लहान मुलांच्या मोबाईल गेम्सला जर आपण अभ्यास केला किंवा अनेक गेम्स जर बघितलं तर ते सगळीकडे हिंसा दिसते आणि त्याचा मनावर निश्चित परिणाम होतो. न्यूज चॅनल जर आपण ओपन करून बघायला सुरुवात केली तर आपल्याला दिसेल की किती हिंसक गोष्टी तिथे दिसत आहेत. असा हिंसक समाज, हा हिंसक समाज अस्वस्थ राहतो आणि अस्वस्थ समाजाचा घटक म्हणजे व्यक्ती ही अस्वस्थ राहणार. मग आपल्याला जर स्वास्थ्य मिळवायचं असेल, व्यक्तिगत स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य, तर आपण हिंसा करायला नको. दुसरा जो यम आहे तो म्हणजे सत्य. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित नियम. सत म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये जे प्रूव्ड आहे, जे सत्य आहे ते सत. या सतला आधारून आपण आपले नियम, आपलं जगणं, आपलं वागणं असायला हवं, आपलं बोलणं तसं असायला हवं, सत्य.
उदाहरणार्थ, एका बीजापासून 100 बीज तयार होतात आणि आपण जे पेरतो त्याप्रमाणेच उगवतं. हे त्रिकाला बाधित आहे, हे सत आहे. असे अनेक जे सत आहेत, सतचे नियम आहेत, त्यांना जाणून आपण आपलं आचरण ठेवायला हवं. तिसरा जो यम आहे तो म्हणजे अस्तेय, चोरी न करणं. अहिंसा, सत्य, अस्तेय. चोरी करणारा समाज हा अविश्वासावर आधारलेला असेल. आपण जर चोरी केली नाही तर समाजाची बैठक ही विश्वासावर आधारलेली असेल. त्यानुसार आपले व्यापार, आपले व्यवहार आणि आपसामधले व्यवहार असतील. आणि मग विश्वासावर आधारलेला जो समाज आहे तो स्वस्थ असणारा समाज आहे. त्यातला प्रत्येक घटक हा स्वस्थ असणार आहे. नंतर आहे ब्रह्मचर्य. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माभिमुख वागणूक. ब्रह्म म्हणजे विश्व, विश्व म्हणजे युनिव्हर्स. युनिव्हर्स या विश्वाची एक लय आहे, एक गाणं आहे, एक ताल आहे. या लयीशी, या तालाशी, या ब्रह्माशी सुमेळाने जुळवून घेऊन ॲट्युनमेंटने जगणं म्हणजे ब्रह्मआचर्य. ब्रह्माभिमुख वागणूक जर असेल तर आपलं जीवन सहज, सुकर आणि सुलभ असेल. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि सगळ्यात शेवटचा यम म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तूची, धनाची किंवा कुठल्याही साठा न करणं, अनावश्यक वस्तू गोळा न करणं. आपण जेव्हा अनावश्यक वस्तू गोळा करतो, अपरिग्रह ठेवत नाही, परिग्रह करतो, त्यावेळेला आपण वस्तुरूप होऊन जातो, वस्तूमध्ये अडकतो. इतकंच नाही तर परिग्रह केल्यामुळे, अनावश्यक वस्तू साठवल्यामुळे, नको ते अनावश्यक आणि वाजवीपेक्षा जास्त साठवल्यामुळे समाजामध्ये असंतुलन निर्माण होतं आणि असंतुलित समाज हा अस्वस्थ समाज असतो. हा अस्वस्थ समाज आपल्याला नको आहे. आपल्याला स्वास्थ्याची निर्मिती करायची आहे. आपल्याला म्हणून योगशास्त्र आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करायचं आहे. थिंक ऑफ अदर्स, थिंक ऑफ द सोसायटी. आता योगाचं दुसरं अंग नियमाविषयी बोलूया. नियम म्हणजे पर्सनल कोड ऑफ कंडक्ट. व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रत्येकाने कशा पद्धतीने आचरण ठेवावं, कशा पद्धतीने वागावं, ते म्हणजे नियम. नियम हे 5 प्रकारचे आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे शुचिता. शुचिता शरीराची, शुचिता मनाची आणि शुचिता पर्यावरणाची, शुचिता समाजाची. आपण आता बघत आहोत की हात साबणाने धुणं, सॅनिटायझरने हात वॉश करणं, बाहेरून आल्यानंतर आंघोळ करणं, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणं, हे सगळे शुचितेचे एक्सटेंडेड नियम आहेत, आता लागू होणारे. आपण शुचिता जर अंगीकारली तर अनेक आजारांपासून दूर राहू शकतोय. पर्यावरणसुद्धा आपण शुची म्हणजे स्वच्छ ठेवायला हवं. कारण पर्यावरणामध्ये ज्या वेळेला अशुचिता होते तेव्हा अनेक आजार निर्माण होतात, हे आपण जाणतोच. त्याचप्रमाणे आता आपण बघत आहोत की पर्यावरणाची शुचिता करण्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी आपण सॅनिटायझर मारत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने डिसइन्फेक्टंट त्यावर फवारत आहोत. तेव्हा व्यक्तिगत शुचिता आणि पर्यावरणाची शुचिता हेही त्याच्यासाठी आवश्यक आहे. इतकंच नाही तर जल, वायू आणि भूमी यामध्ये सुद्धा प्रदूषण होणार नाही याचाही विचार आपण करायला हवा. जेव्हा जल, वायू आणि भूमी अशुची होते त्यामध्ये अनावश्यक घटक मिसळल्या जातात. उदाहरणार्थ रासायनिक खतं आहे किंवा कीटकनाशकं आहेत किंवा पोल्युटंट्स आहेत, कारखान्यामधून बाहेर पडणारे द्रव्य आहेत, हवेत मिसळल्या जाणारे काही विषारी पदार्थ आहेत. यामुळे अस्वास्थ्य निर्माण होते. आणि बघा, योगशास्त्रामध्ये याचा उल्लेख त्यावेळी केला आहे. तर ही शुचिता आपल्याला आवश्यक आहे, ती मनाची सुद्धा. मनामध्ये अनेक प्रकारचे जे विकार निर्माण होतात त्यामुळे अस्वस्थ व्यक्ती निर्माण होतो आणि अस्वस्थ व्यक्ती हा अस्वस्थ समाजाचा घटक आहे. समाज जर स्वस्थ व्हायचा असेल तर राग, लोभ, द्वेष, ईर्ष्या, अहंकार यासारख्या विकारांपासून आपण दूर व्हायला हवं.
यापासून मुक्त व्हायला हवं आणि असा विकारमुक्त व्यक्ती हा उन्नत समाजाचा, स्वस्थ समाजाचा घटक आहे. दुसरा जो काही नियम आहे तो म्हणजे संतोष. संतोष, तोष म्हणजे समाधान, कंटेंटमेंट. आपण समाधानी असायला हवं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण अगदी आपल्याला हव्या त्या उन्नत ध्येयाकडे किंवा आपल्याला हवं त्या गोष्टीकडे जाऊ नये किंवा ते मिळवण्याचा प्रयत्न करू नये, समृद्धीने जगू नये असा याचा अर्थ नाही. तर आपण त्याविषयी खूप रिलक्टंट किंवा त्याविषयी खूप डेस्परेट होण्याची आवश्यकता नाही आहे, अगतिक होण्याची आवश्यकता नाही आहे. त्याविषयी आपण असमाधानाने पुढे जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला समृद्धीने जगण्यासाठी जे काही हवं आहे ते जरूर मिळवा, त्यासाठी प्रयत्न करा. पण जे आहे त्यामध्ये सुद्धा समाधानी राहा. जर जे आहे त्यात समाधानी जर आपण नसू, तेव्हा उन्नतीच्या दिशेने, समृद्धीच्या दिशेने जाताना आपण त्या माइंडसेटने जाणार आणि ज्यावेळेला आपल्याला हवं ते मिळेल त्यावेळासुद्धा आपण असमाधानीच राहणार. आणि म्हणून आपण समाधानी राहणं, कंटेंटमेंट मिळवणं, त्या स्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. या पुढचा जो काही नियम आहे तो म्हणजे तप. तप याचा अर्थ ताप होणं. ताप होणं म्हणजे आपल्याला उन्नत ध्येयासाठी आपल्या सगळ्या रिसोर्सेससह म्हणजे आपली मन, बुद्धी, आपली शारीरिक क्षमता यासह सातत्याने कृतिशील राहणं आणि ही कृतिशीलता दीर्घकाळ टिकवून ठेवणं म्हणजे तप. आपलं उन्नत ध्येय जर मिळवायचं असेल तर तपाची आवश्यकता आहे. या पुढचा जो नियम आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय. चौथा नियम स्व अध्याय. स्वचं अध्ययन करणं म्हणजे आपण जे काही निवडलेलं ध्येय आहे त्यानुसार आपण जगत आहोत का? योगशास्त्राच्या नियमाने आपण पुढे जात आहोत का? आपण स्वस्थ समाजाच्या आणि व्यक्तिगत स्वास्थ्याच्या दिशेने जात आहोत का? हे जाणून घेणं म्हणजे स्वअध्ययन. स्वअध्ययन हे जजमेंटल नाही आहे. म्हणजे चूक की बरोबर असं जजमेंट करत बसण्याची गरज नाही आहे. फक्त आपण योग्य मार्गाने मार्गक्रमण करत आहोत की नाही त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वअध्ययन, स्वाध्याय. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि सगळ्यात शेवटचं ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे या जगत नियंत्याच्या, सृष्टीतला चालवणाऱ्या त्या ईश्वरी शक्तीला आपण शरण जाणं. त्या ठिकाणी आपलं मन, आपली बुद्धी आणि नतमस्तक होणं. असं केल्याने काय होणार? आपण अहंकाररहित राहणार आणि आपण जे काही कार्य करत आहोत ते आपण त्या जगतनियंत्याचा, त्या विश्वाच्या निर्मित्याचा एक अंश आहोत या भावनेने आपण करणार. कर्तृत्व भावना आपल्याकडे आपण घेणार नाहीत. आणि कर्तृत्व भावना जर आपण आपल्याकडे घेतली नाही, ईश्वराला स्मरून सगळं कार्य केलं तर फळाची अपेक्षा आपल्याकडे राहणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी ईश्वर प्रणिधान या नियमाला पाळण्याची गरज आहे. योगाचं तिसरं अंग म्हणजे आसन. स्थिर सुखम आसनम. स्थिरता आणि सुखकर्ता देतं ते आसन. ही स्थिरता आणि सुखकर्ता ही स्वास्थ्याचं द्योतक आहे आणि ही स्थिरता आणि सुखकर्ता पुढच्या साधनेकरता, पुढच्या उन्नतीकरता गरजेची आहे. हठयोगामध्ये अनेक योगासनांचं वर्णन केलं आहे आणि आपल्यापैकी अनेक लोक त्याची प्रॅक्टिसही करत आहेत. ही योगासने आपल्याला स्वास्थ्य देतात, अनेक लाभ देतात याचं वर्णन हठयोगामध्ये आहे. अकाल वृद्धत्व किंवा आजार आणि अकाल मरण यापासून जर आपल्याला परावृत्त व्हायचं असेल, यावर विजय मिळवायचा असेल तर योगासनं महत्त्वाची आहेतच. पण शरीराच्या लवचिकतेसह मनाचीही लवचिकता जपली जायला हवी. योगासनं ही योगशास्त्राने आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे आणि आपल्या हेल्थ सायन्समध्ये त्याचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे. या पुढचा जे योगाचं अंग आहे ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम. प्राण ही ऊर्जा आहे. ही ऊर्जा सगळ्या शरीरात विना अडथळा याचा संचार होणं, ओतप्रोत भरल्या जाणं गरजेचं आहे.
ही प्राण ऊर्जा जेव्हा रसरसून सगळ्या शरीरात वाहते त्यावेळेला आजार होणं शक्यच नाही. प्राण हे ऊर्जा श्वासाच्या अधिष्ठानाने राहते. म्हणून श्वासाला वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रित करून जे केल्या जातं ते म्हणजे प्राणायाम. तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदः प्राणायामः. विश्वमध्ये 2 प्रकारच्या शक्ती आहेत, एक सूर्यशक्ती आणि चंद्रशक्ती. आपल्यामध्ये शीतलता आणि उष्णता आहे, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे. विश्वातील या सूर्यशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा बॅलन्स आहे म्हणून विश्व टिकून आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये शीतलता आणि उष्णता, सिम्पॅथॅटिक सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम यांचा बॅलन्स असेल तर आपण स्वस्थ असू. आणि हा बॅलन्स टिकवून ठेवण्यासाठी प्राणायामाची गरज आहे. संतुलन आणि प्राण ऊर्जेचा सगळ्या शरीरामध्ये विनाअडथळा संचार होण्यासाठी प्राणायाम खूप आवश्यक आहे. योगाचं 5वं अंग आहे प्रत्याहार, प्रतिआहार. आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयांचं सेवन आपण 5 ज्ञानेंद्रियांनी करत असतो आणि ज्ञानही तसे घेत असतो. पण ज्या वेळेला एखाद्या इंद्रियाला एखाद्या विषयाचं सातत्य राहील आणि त्याचा खूप सुखलोलुपता येईल त्यावेळेला आपण अस्वास्थ्याकडे प्रवास करू. म्हणून रिनन्सिएशन किंवा प्रत्याहाराची गरज आहे. उदाहरणार्थ, मला जर रोज गोड खायला मिळालं आणि अनेक दिवस असे गोड खायला मिळाल्यानंतर एखाद्या दिवशी ते जेव्हा मिळणार नाही तेव्हा मी दुःखी होईल, मी अस्वस्थ होईल. आणि म्हणून मला रेनन्सिएशनची किंवा प्रत्याहाराची गरज आहे. काही काळाकरता मला त्या विषयापासून ज्ञानेंद्रियाला, त्या इंद्रियाला परावृत्त करण्याची गरज आहे. यामुळे सुखलोलुपता किंवा उपभोगवादी वृत्ती यापासून आपण मुक्त होऊ आणि आपला प्रवास स्वास्थ्याकडे, सुखाकडे होईल. आता योगाची जी बाकीची अंग आहे 6, 7 आणि 8, ती म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे आपलं चित्त आपण निवडलेल्या उच्चतम ध्येयावर किंवा विषयावर एकाग्र करता येणं म्हणजे धारणा. ही धारणा दीर्घकाळाकरता टिकवता आली, संततधार असेल तर ते होईल ध्यान. आणि ह्या ध्यानाचे अनेक फायदे आहेत. आपण मेडिटेशन ॲज मेडिकेशन हा व्यावहारिक दृष्टीने स्वास्थ्यासाठी ध्यानाचा उपयोग करून घेतो. आणि ध्यानाचे मग अनेक क्रिया, अनेक प्रकार निर्माण झाले आहेत. ते सगळे जे प्रकार आहेत ते आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, संतुलनासाठी आणि आपलं चित्त एका विषयावर, निवडलेल्या विषयावर दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आहे. आपल्या शरीरामध्ये संतुलन अवस्था येण्यासाठी, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी, ताणापासून निवृत्त होण्यासाठी हे ध्यानाचे जे आपण उपयोग करतो हे व्यावहारिक उपयोग आहे. त्याशिवाय हे ध्यान जेव्हा टिकून राहतं तेव्हा आपण समाधी या अवस्थेकडे जातो. तत्र प्रत्येकता ध्यानम. हे ध्यान जेव्हा समस्थितीत पूर्णपणे आपण अधिष्ठित करू त्यावेळेला समाधी, सम अधिक आ अधिक धी या अवस्थेकडे जाऊ. आणि समाधी या अवस्थेमध्ये तो साधक स्वतःला विसरतो, स्वतःचं अस्तित्वाची जाणीव विसरतो आणि प्रज्ञेचा उदय होतो, प्रकाशाचा उदय होतो. प्रकाशावरचं आवरण नाहीसं होतं. हा प्रकाश आतच आहे, ही प्रज्ञा आतच आहे. फक्त त्यावर जे अनेक दिवस जे आवरण चढलेलं आहे त्या अष्टांग योगाच्या संपूर्ण अभ्यासानंतर ते बाजूला होतं आणि प्रज्ञेचा उदय होतो. अशा प्रकारचे जे अष्टांग योग आहे, हा अष्टांग योग आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याकडे नेण्याला सक्षम आहे. ठोस आणि सस्टेनेबल स्वास्थ्य देण्यासाठी, कुठलाही खोकलेपणा नाही. हा संपूर्ण स्वास्थ्याकडे आणि ठोस आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर अष्टांग योगाचं आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये अंतर्भाव करणं, त्याचा अभ्यास करणं, ती साधना करणं गरजेचं आहे.
खऱ्या अर्थाने मग तो स्वास्थ्याचा प्रवास होईल. स्वास्थ्य हे रोज नित्य नियमाने निर्माण करण्याची गोष्ट आहे. एखाद्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणं म्हणजे स्वास्थ्य नाही, ती निर्मिती आहे. आणि हा निर्मितीचा प्रवास आहे. हा प्रवास तुमचा सुखकर व्हावा, तुम्ही ही जर्नी एन्जॉय करावी. पतंजल मुनींना स्मरून, त्यांची प्रार्थना करून मी इथे थांबतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. शुभास्ते पंथाना संतु. धन्यवाद.